नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या फार्मसी स्क्रिप्टेड सक्सेस चॅनलमध्ये. तर आजचा मी खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे की जी काही आपली विंटर एक्झाम चालू आहे, त्या विंटर एक्झाममधील आपण फार्माकोग्नोसी सब्जेक्ट आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मी फर्स्टली तुम्हाला एक्सप्लेन करेल की जे काही मार्क्स डिस्ट्रीब्युशन असेल चॅप्टर वाईज ते कसं असणार आहे. मग आपण त्या चॅप्टरला मार्क्स वाईज वेटेज किंवा किती वेळ द्यावा हे आपल्याला या व्हिडिओतून समजणार आहे. तर आता मी फर्स्ट चॅप्टर सांगू इच्छिते तुम्हाला की डेफिनेशन हिस्ट्री अँड प्रेझेंट स्टेटस अँड द स्कोप ऑफ फार्माकोग्नोसी. सो आता हे चॅप्टर टोटल 3 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं एक्झाममध्ये तुम्हाला. नंतर असणारे क्लासिफिकेशन ऑफ ड्रग. आता क्लासिफिकेशन ऑफ ड्रगमध्ये अल्फाबेटिकल, टॅक्झॉनॉमिकल, मॉर्फोलॉजिकल, फार्माकोलॉजिकल, केमिकल अँड किमोटॉक्झॉनॉमिकल हे जे काही चॅप्टर असेल ते तुमचं असणार आहे. टोटल मार्क्स 5 साठी असणार आहे. देन क्वालिटी कंट्रोल ऑफ क्रूड ड्रग. आता क्वालिटी कंट्रोल ऑफ क्रूडमध्ये ड्रगमध्ये असणार आहे की डिफरंट मेथड ऑफ अडल्ट्रेशन्स ऑफ क्रूड ड्रग्स, देन इव्हॅल्युएशन ऑफ क्रूड ड्रग्स. हे चॅप्टर्स तुम्हाला 8 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं आहे एक्झाममध्ये. नंतर असणार आहे की 4th नंबरचं जे काही आपलं चॅप्टर असणार आहे ते ब्रीफ आउटलाईन ऑफ ऑकरन्स, डिस्ट्रीब्युशन्स, आयसोल्युशन, आयडेंटिफिकेशन, टेस्ट, थेरॅप्युटिक ॲक्टिव्हिटी अँड फार्मास्युटिकल ॲप्लिकेशन्स ऑफ द अल्कलॉइड, टर्पेनॉइड, ग्लायकोसाइड्स, वोलेटाईल ऑइल्स, टॅनिन्स अँड रेझिन हे 6 मार्क्ससाठी असणार आहे. ओके. सो जे काही नंतरचं चॅप्टर असणार आहे आपलं बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट, थेरॅप्युटिक इफिकसी ऑफ क्रूड ड्रग्स. मग त्याच्यामध्ये जे काही चॅप्टर्स दिलेत, लॅक्झेटिव्ह असेल, कार्मिनेटिव्ह असेल, जे काही पुढे अजून चॅप्टर दिलेत, हे चॅप्टर टोटल 30 मार्क्सला विचारलं जाऊ शकतंय. नेक्स्ट असणार आहे तुमचं 6 नंबरचं चॅप्टर प्लांट फायबर युज्ड ॲज अ सर्जिकल ड्रेसिंग. आता हे चॅप्टर असणार आहे तुमचं 4 मार्क्ससाठी, म्हणजे या चॅप्टरचं वेटेज असणार आहे टोटल 4 मार्क्सचं. नंतर असणार आहे की बेसिक प्रिन्सिपल्स इन्व्हॉल्व इन द ट्रॅडिशनल सिस्टीम ऑफ मेडिसिन. मग त्याच्या येतात की आयुर्वेदा, सिद्धा, युनानी आणि होमिओपॅथी हे 8 मार्क्सला असणार आहे. देन रोल ऑफ मेडिसिनल्स अँड ॲरोमॅटिक प्लांट्स इन द नॅशनल इकॉनॉमी अँड देअर export potential. So these marks asks for the 3 marks. Then next one herbs as a health food. आता हे जे काही चॅप्टर असणार आहे ते तुमचं 7 मार्क्ससाठी असणार आहे. नंतर 10 नंबरचं चॅप्टर असणार आहे तुमचं इंट्रोडक्शन ऑफ हर्बल फॉर्म्युलेशन. ते असणार आहे तुमचं 4 मार्क्ससाठी. नंतर हर्बल कॉस्मॅटिक 7 मार्क्ससाठी आणि नंतर तुमचं चॅप्टर असणार आहे फायटोकेमिकल इन्व्हेस्टिगेशन ऑफ ड्रग. आता हे चॅप्टर असणार आहे तुमच्यासाठी 3 मार्काचं. मग आता ज्या काही चॅप्टर्सला जास्त वेटेज दिलेलं आहे, मग त्या चॅप्टरच्या वेटेजनुसार तुम्हाला किती स्टडी करायचा आहे, कोणत्या चॅप्टरवरती जास्त फोकस करायचा आहे, हे तुम्ही लक्षात घेऊन आणि तुम्ही स्टडी करू शकताय फार्माकोग्नोसी सब्जेक्टचा. ओके. सर तर आता आपण नंतर बघूया की जे काही फार्माकोग्नोसीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहे विंटर एक्झामसाठी, की ज्याने तुम्हाला हेल्प होणार आहे तुमच्या एक्झामसाठी, की तुम्ही तुमचा पेपर व्यवस्थित अटेंड करू शकताय किंवा तुमची जी काही पासिंग असेल ते तुम्ही व्यवस्थित तुमची इझिली पासिंग होणार आहे आणि तुम्हाला एक्झामसाठी हेल्प होणार आहे. असे जे काही क्वेश्चन्स मी काढलेत ते तुम्हाला सांगते. याचबरोबर तुम्हाला जे काही अजून इम्पॉर्टन्स क्वेश्चन असतील त्यांचा पण स्टडी करायचा आहे, प्लस बाकीचे जे काही थेरॉटिकल असेल तुमचं फार्माकोग्नोसीमध्ये प्लस MCQसाठी स्टडी करायचा आहे तुम्हाला. सो ओव्हरऑल तुम्हाला सगळा स्टडी, बट त्याच्यामधून जे काही इम्पॉर्टन्स क्वेश्चन मला वाटतं आहे, जे काही आपण ॲन्युअल एक्झाम्स असतील त्या ॲन्युअल एक्झामच्या मॉडेल आन्सर पेपर्समधून आपण जे काही क्वेश्चन्स काढलेत ते आपण बघूया. सो फर्स्ट क्वेश्चन असणार आहे तुमचा डिफाईन फार्माकोग्नोसी. Give the contributions of Hippocrates and Galen in the development of pharmacognosy, who coined the term of pharmacognosy. आता तुम्हाला या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला डेफिनेशन लिहायचं आहे. कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ हिपोक्रेट्स अँड गॅलन इन द डेव्हलपमेंट ऑफ फार्माकोग्नोसी हे बुकमध्ये खूप छान एक्सप्लेन करून दिलं आहे, ते तुम्हाला व्यवस्थित डिस्क्राईब करून लिहायची आहे. नंतरचं त्याच्यामध्ये पॉईंट आहे की हू कॉइंड द टर्म ऑफ फार्माकोग्नोसी. सो यू हॅव राईट दी हू कॉइंड द टर्म ऑफ फार्माकोग्नोसी. ओके. हा क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करायचा आहे. जर विंटर एक्झाममध्ये असेल तर तुम्हाला व्यवस्थित क्वेश्चन समजून घ्यायचं आहे आणि त्याचं जे काही डिस्क्रिप्टिव्ह वर्क असेल ते सगळं तुम्हाला तिथे व्यवस्थित लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे तुमचं राईट अ शॉर्ट नोट ऑन ट्रॅडिशनल सिस्टीम ऑफ मेडिसिन. आता याच्यामध्ये ज्या काही ट्रॅडिशनल सिस्टीम्स असतील त्या ट्रॅडिशनल सिस्टीम तुम्हाला व्यवस्थित लिहायच्या आहेत एक्सप्लेन करून. नेक्स्ट क्वेश्चन इनलिस्ट अँड एक्सप्लेन
क्लासिफिकेशन ऑफ क्रूड ड्रग, म्हणजे काही क्लासिफिकेशन असेल क्रूड ड्रगचं, ते क्लासिफिकेशन क्रूड ड्रगचं तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचे आहेत. त्याच्यामध्ये अल्फाबेटिकल, टॉक्झोनॉमिकल, मॉर्फोलॉजिकल, फार्मॅकोलॉजिकल, केमिकल अँड किमोटॉक्झोनॉमिकल क्लासिफिकेशन जे काही असेल ते तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचं आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, राईट द डिफरन्स बिटवीन ऑर्गनाइज्ड अँड अनऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग, मग जे काही डिफरन्स बिटवीन असणार आहे दोघांमधला डिफरन्स तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. नेक्स्ट, राईट डाऊन द केमिकल टेस्ट फॉर अल्कलॉइड. सो अल्कलॉइडचं जे काही केमिकल टेस्ट असणार आहे त्या तुम्हाला तिथे अल्कलॉइड चॅप्टर्समध्ये असणार आहे त्या तुम्हाला तिथे एक्सप्लेन करून लिहायचे. सो नेक्स्ट क्वेश्चन, डिफाईन अँड एक्सप्लेन दी मेथड ऑफ अडल्ट्रेशन्स विथ द सुटेबल एक्झाम्पल. मग त्याच्यात तुम्हाला याच्यात डेफिनेशन लिहायची आहे अडल्ट्रेशनची, नंतर एक्सप्लेन करायच्यात मेथड ज्या की एक्झाम्पल वाईज तुम्हाला सुटेबल एक्झाम्पल देऊन अडल्ट्रेशनच्या मेथड एक्सप्लेन करायच्या आहेत. देन नेक्स्ट क्वेश्चन, डिफाईन दी स्टोमॅटल नंबर अँड स्टोमॅटल इंडेक्स. या दोघांची तुम्हाला डेफिनेशन विचारली जाऊ शकते एक्झाममध्ये. देन नेक्स्ट वन, एक्सप्लेन दी लायकोपोडियम स्पोर मेथड, म्हणजे जी काही लायकोपोडियम स्पोर मेथड असणार आहे ती तुम्हाला एक्सप्लेन करायची या क्वेश्चनमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, राईट अ शॉर्ट नोट ऑन ॲश व्हॅल्यू. सो दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. सो यू हॅव टू राईट डाऊन दी शॉर्ट नोट ऑन ॲश व्हॅल्यू. सो व्हॉट इज दी ॲश व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन, how alkaloids are classified and give the classification on them by the precipitation method. मग अल्कलॉइडचं क्लासिफिकेशन जे असेल, सो हाऊ अल्कलॉइड्स आर क्लासिफाईड, देन आयडेंटिफिकेशन ऑफ द प्रेसिपिटेशन मेथड. सो यू हॅव टू राईट दी क्लासिफिकेशन ऑफ अल्कलॉइड, देन आयडेंटिफिकेशन ऑफ द प्रेसिपिटेशन मेथड. नेक्स्ट क्वेश्चन, डिफाईन ग्लायकोसाइड अँड एक्सप्लेन द टेस्ट ऑफ एन्थ्राक्विनोन ग्लायकोसाइड. ग्लायकोसाइडची डेफिनेशन लिहायची आहे अँड एक्सप्लेन द टेस्ट ऑफ एन्थ्राक्विनोन ग्लायकोसाइड जी काही असेल ती तुम्हाला एक्सप्लेन करायची. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन दी आयसोलेशन मेथड ऑफ व्होलॅटाईल ऑइल. व्होलॅटाईल ऑइल आयसोलेशन करण्याची जी काही मेथड आहे ती तुम्हाला तिथे एक्सप्लेन करून व्यवस्थित लिहायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राईट द डिफरन्स बिटवीन हायड्रोलायझेबल अँड कंडेन्स टॅनिंग. यांचा दोघांचा तुम्हाला डिफरन्स लिहायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राईट अ शॉर्ट नोट ऑन रेझिन अँड रेझिन कॉम्बिनेशन्स. ओके, मग या रिलेटेड तुम्हाला नोट लिहायची, रेझिन्स काय असतात आणि रेझिन कॉम्बिनेशन्स या रिलेटेड तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते आणि त्याचं व्यवस्थित आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट, की जे काही इम्पॉर्टंट ड्रग्स असणार आहे फार्माकोग्नोसीसाठी, की जे सिनॉनिम म्हणजे ज्या ड्रगचं तुम्हाला सिनॉनिम स्पेसिफिकली करायचंच असणार आहे ते ड्रग्स असणार आहे. फर्स्ट वन दॅट इज दी डिजिटालिस, सेकंड वन कार्डामम, नटमेग, असाफोएटेडा, पेलकटाचू, बेलाडोना, इफेड्रा, राहुलपिया, वसाका, विंका, गोक्रू अँड तुलसी. या सगळ्या ड्रगचं तुम्हाला व्यवस्थित सिनॉनिम जे असेल त्याचं सिनॉनिम विचारलं जाऊ शकतं फॉर इम्पॉर्टंट फॉर दी सिनॉनिम. मग त्यांचं सिनॉनिम तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आणि जर पेपरला आलं तर तुम्हाला व्यवस्थित ते स्पेलिंग मिस्टेक न करता लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे की बायोलॉजिकल सोर्स. आता बायोलॉजिकल सोर्स कोणकोणत्या ड्रगचा विचारला जाऊ शकतो एक्झाम्पलमध्ये. नंतर पार्ट्स असतील, नंतर फॅमिली, देन CC इट मीन्स दी केमिकल कॉन्स्टिट्युएंट, CT इट मीन्स केमिकल टेस्ट आणि युजेस. म्हणजे बायोलॉजिकल सोर्स असतील, पार्ट्स असतील, फॅमिली, केमिकल कॉन्स्टिट्युएंट अँड केमिकल टेस्ट अँड युजेस. मग हे कोणत्या कोणत्या ड्रग्सचं करायचं असणार तर फर्स्ट वन दॅट इज दी ॲलो, देन सेन्ना, डिजिटालिस, कोरिएंडर, जिंजर, ब्लॅक पेपर, असाफोएटेडा, नटमेग, सिन्नामन, क्लोव, इफेड्रा, राउल्फिया, वसाका, विंका, जिम्नेमा, गोखरू, नीम, टर्मरिक, सिंकोना, शार्क लिव्हर ऑइल अँड पपया, ईस्ट, डायस्टेट, अश्वगंधा अँड तुलसी. या सगळ्या ड्रग्सचं तुम्हाला बायोलॉजिकल सोर्स, पार्ट, फॅमिली, केमिकल कॉन्स्टिट्युएंट, केमिकल टेस्ट आणि युजेस हे करायचे. ओके, नेक्स्ट असणार आहे की तुम्हाला कुठल्या कुठल्या केमिकल टेस्ट पेपरमध्ये विचारल्या जाऊ शकतात. सो डिजिटालिसची, ॲलो, इसाबगुला, देन असाफोटेडा, ब्लॅक अँड पेल कटॅचू, बेन्झॉइन, अकेशिया, ट्रॅगाकांत, सोडियम अल्जिनेट, अगार, गॉर्गम आणि जिलॅटिन. या ज्या सगळ्या केमिकल टेस्ट असतील यांचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि त्या केमिकल टेस्ट तुम्हाला एक्झामला विचारल्या जाऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन, डिफाईन अँड क्लासिफाय फायबर. आता फायबरची तुम्हाला डेफिनेशन लिहायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं क्लासिफिकेशन लिहायचं आहे. सिनॉनिम आणि म्हणजे 15, 16 आणि 17 नंबरचा जो काही क्वेश्चन दिलेला आहे त्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला व्यवस्थित म्हणजे सिनॉनिम फर्स्टली करायचं आहे. नंतर बाकीचे जे काही बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, केमिकल कॉन्स्टिट्युएंट आणि CT जे दिलेत त्या ड्रगचे स्पेसिफिकली करायचं आहे. नंतर केमिकल टेस्टसाठी पण जे ड्रग्स दिलेत त्यांच्या केमिकल टेस्ट तुम्हाला लर्न करायच्या आहेत. नेक्स्ट असणार आहे
define and classify fiber. Next question, write difference between suture and ligatures. या दोघांचा डिफरन्स तुम्हाला पॉइंट वाईज व्यवस्थित डिस्क्राईब करायचे त्याच्यामध्ये. सो नेक्स्ट क्वेश्चन, राईट अ शॉर्ट नोट ऑन आयुर्वेदा, सिद्धा, होमिओपॅथी सिस्टम्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, मेथड ऑफ द प्रिपरेशन ऑफ आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन, म्हणजे जे काही मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्स असेल तो क्वेश्चन तुम्हाला इथे व्यवस्थित सॉल्व करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शॉर्ट नोट ऑन मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट एक्सपोर्ट पोटेन्शियल. शॉर्ट नोट लिहायची तुम्हाला त्याच्या मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट एक्सपोर्ट पोटेन्शियल. नेक्स्ट क्वेश्चन, डिफाईन विथ एक्झाम्पल न्यूट्रास्युटिकल्स, अँटीऑक्सिडंट, प्रोबायोटिक, प्रीबायोटिक. यांच्या सगळ्या डिफाईन्स विथ एक्झाम्पल तुम्हाला करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ दी हर्बल फॉर्म्युलेशन अँड चॅलेंजेस. नेक्स्ट क्वेश्चन, टाईप्स ऑफ हर्बल फॉर्म्युलेशन. दॅन नेक्स्ट क्वेश्चन, आता हर्बल फॉर्म्युलेशनमध्ये जे काही टाईप्स असतील ते तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचे. नेक्स्ट क्वेश्चन, हर्बल कॉस्मॅटिक होल चॅप्टर, जे काही हर्बल कॉस्मॅटिकचं चॅप्टर दिलं त्याचा तुम्हाला पूर्ण चॅप्टरचा स्टडी करायचा आहे. देन लास्ट क्वेश्चन, शॉर्ट नोट ऑन फायटोकेमिकल इन्व्हेस्टिगेशन. मग आता जे काही फायटोकेमिकल इन्व्हेस्टिगेशन्स असेल त्याच्यावर तुम्हाला शॉर्ट नोट लिहायचे. आता हे जे काही 27 क्वेश्चन्स आहेत हे 27 क्वेश्चन तुम्हाला एक्झामसाठी विचारले जाऊ शकतात. याच्यातले जे काही क्वेश्चन्स असतील ते तुम्ही व्यवस्थित करायचे. बट याच्याचबरोबर बाकीचा जो काही सिलेबस असेल तो पण तुम्हाला व्यवस्थित त्याचा स्टडी करायचा आहे. तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचं ट्राय करा. थँक्यू सो मच.